नमस्कार, स्वागत आहे आपल्या श्याम सुंदर माने इन्स्पायरिंग यू या यूट्यूब चॅनलवर। आज मी आपल्यासाठी एक व्हिडिओ बनवतोय। माझ्या काही इंटरव्ह्यू सिरीजचे व्हिडिओ अप आहेत, तुम्ही ते पाहू शकता। मी अगदी सुरुवातीला म्हणालो की हे व्हिडिओ मी याच्यासाठी बनवतोय कारण खाजगी अनुदानित ज्या शाळा आहेत त्यांची जेव्हा शिक्षक भरती निघेल तेव्हा ते जे इंटरव्ह्यू घेणार आहेत तर त्यावेळेला आपल्याला इंटरव्ह्यू कसा द्यावा या संदर्भात थोडी तरी आयडिया असावी, कारण आजपर्यंत त्याचे फॉर्मॅट बऱ्यापैकी अवेलेबल नव्हते की इंटरव्ह्यू कसा द्यावा। सो मला असं वाटलं की मराठीमध्ये एक छान सिरीज बनवावी आणि त्यासाठी मी बनवतोय। इंट्रोडक्शनमधून होणारे क्रॉस क्वेश्चनिंग आणि इंट्रोडक्शन कसं द्यावं या संदर्भातही मी काही व्हिडिओ बनवले। आज मी तुम्हाला आणखी एक डाऊट क्लिअर करतोय की माझं स्पोकन इंग्लिश आणि स्पोकन इंग्लिश रिलेटेड चॅनल असल्यामुळे आणि बऱ्याच वर्ष इंग्लिशमधून ट्रेनिंग दिल्यामुळं कदाचित खूप इंग्लिश येतं आहे माझ्या तोंडून, पण काही शिक्षक जे भावी शिक्षक आहेत त्यांना असं काही भीती बाळगायची आवश्यकता नाही आहे की इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये होतील। हां, पण एक आहे जे लँग्वेज टीचर्स आहेत, म्हणजे जे 6वीच्या पुढं शिकवणार आहेत आणि स्पेसिफिक सब्जेक्टमध्ये त्यांचं ग्रॅज्युएशन आहे आणि पुढं BEd केलं आहे आणि 7वी 8वी 9वी वगैरे यासाठी जर ते शिकवणार असतील तर त्यांच्या BEd मेथडनुसार त्यांना विषय दिले जातील आणि BEd मेथड त्यांच्या ग्रॅज्युएशनच्या सब्जेक्टनुसार मिळत असते। आता जेव्हा एखादी संस्था इंग्रजी विषयाचा शिक्षक नेमते किंवा हिंदी विषयाचा शिक्षक नेमते किंवा मराठी विषयाचा शिक्षक नेमते तेव्हा त्यांना ह्या तिन्ही भाषेमध्ये मास्टरी असावी असं एक अपेक्षित असतं। सो इंटरव्ह्यूज तर इंग्लिशमध्ये नाहीत होणार, पण ज्यांचं इंग्लिश लिटरेचरमध्ये BA MA आहे किंवा BEdला ज्यांचं इंग्लिश हा एक मेथड होता BEdसाठी वगैरे त्यांना मात्र निश्चितपणे त्यांचं इंग्लिश लँग्वेज स्किल असेस केलं जाऊ शकतं आणि कदाचित मग त्यांचा इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये व्हायला काही हरकत नाही किंवा तो तसाच व्हायला पाहिजे सुद्धा। म्हणजे तुमचं जर BA इंग्लिश MA इंग्लिश आणि BEdला इंग्लिश मेथड आहे आणि तुम्ही इंग्लिश विषय तज्ज्ञ म्हणून किंवा इंग्लिश विषयक शिक्षक म्हणून तुमचं जर रिक्रुटमेंट होणार असेल तर तुम्हाला इंग्लिशमध्येच इंटरव्ह्यूची तयारी केलेलं अतिशय उत्तम। शिवाय हे इंग्लिशलाच नाही तर सगळ्या लँग्वेज टीचर्सला हे लागू होईल। जसं की एखादा हिंदी टीचर असेल तर त्याचा इंटरव्ह्यू हिंदीमध्ये होईल, मिक्स होईल, डिपेंड्स। मराठीना मात्र काही हरकत नाही। शिवाय सायन्स आणि मॅथ्सला बऱ्यापैकी इंग्लिश आणि मराठी याचं कॉम्बिनेशन वापरता येईल, कारण आता बऱ्यापैकी सरकारचाही असा टोन आहे की सेमी इंग्लिश करायचे स्कूल्स वगैरे। सो बाकी मराठीविषयी काही अडचण नाही आहे, मराठीमध्येच इंटरव्ह्यू व्हायला हवेत, याच्यामध्ये काही विषय नाही। फक्त एक्सेप्शन अधिकृतपणे लँग्वेज टीचर्सला असेल, कारण त्यांना जस्टिफाय नाही करता येत की मी इंग्लिशचा टीचर म्हणून इंटरव्ह्यू देतोय आणि माझा इंटरव्ह्यू मराठीत घ्या असं तर मला नाही म्हणता येणार। एक आता या सगळ्यामध्ये माझ्या खूप साऱ्या भावी शिक्षक मित्रांना असा प्रश्न पडला की हे सगळं ठीक आहे सर, पण भरती कधी होणार? तर याचं काही उत्तर माझ्याकडे नाही, तुमच्याकडे नाही, इवन दो ते सरकारकडे सुद्धा आता नाही आहे। ते जेव्हा 23 जानेवारीला जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल त्यावेळेला त्याला बऱ्यापैकी क्लॅरिटी येईल। सरकार पण सावध पवित्रा घेईल असं मला वाटतं, कारण आणखी तरी कुठं जाहिरात वगैरे काढायची काही हालचाल मला तर दिसत नाही आहे। आणि शिवाय जे वकील आहेत, जे याचिका आहेत, ज्यांनी मराठी आरक्षणावर जो क्वेश्चन केला आहे, याचिका टाकले, तेही सरळ म्हणतात की आमची मेगा भरतीला किंवा शिक्षक भरतीला काही विरोध नाही, फक्त ते 16% सोडून बाकीची भरती तुम्ही करू शकता। पण सरकारचा बहुधा असा मानस असावा की 23 जानेवारीपर्यंत वाट बघून आपण सगळं एकदम करूया। आता मला आणखी एक प्रश्न विचारला होता, तो हा होता की सर मुलाखत ही खाजगी अनुदानित संस्थांसाठी होईल, मग त्याच वेळेला जिल्हा परिषद, मनपा आणि जे काही गव्हर्नमेंट स्कूल आहेत ते पण मुलाखत घेणार का? आता याच्यावर अधिकृतपणे कुणी प्रश्न सरकारला किंवा शासनाला विचारलेला नाही आणि त्यांच्याकडूनही असं अधिकृत उत्तर आलेलं नाही, पण माझा अंदाज असा सांगतो, माझं गेसवर्क असं सांगतं की सरकारी शाळांसाठी बहुधा इंटरव्ह्यू घेणार नाही, कारण हे तेच सरकार आहे ज्यांनी खाजगी अनुदानितला सुद्धा इंटरव्ह्यू घेऊ नका म्हणून न्यायालयात गेलं होतं। नागपूर खंडपीठाने ती फेटाळून लावली, तो भाग वेगळा। पण
सरकार स्वतः मात्र बहुधा असं वाटतं की जे सरकार स्वतः खाजगी अनुदानित संस्थांना इंटरव्ह्यू घेऊ नका म्हणून न्यायालयापर्यंत जातं, त्या सरकारला काही नैतिक अधिकार राहत नाही की त्यांनी इंटरव्ह्यू घेऊन रिक्रुटमेंट करावी. आणि मला असं वाटतं की नाही होणार. शिवाय म्हणजे सरकारी शैक्षणिक संस्थांसाठी म्हणजे जिल्हा परिषद असेल, मनप असेल, तर त्याच्यासाठी इंटरव्ह्यू नाही घेणार असं दिसतंय. कारण सध्या तरी गेसवर कसं आहे, कारण त्यांना नैतिक अधिकार राहणार नाही. जर ते स्वतः जरी इंटरव्ह्यू घ्यायला लागले ते स्वतःच, तर खाजगी संस्थांना ते काय उदाहरण देणार. सो तो एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, आणखी एक मला प्रश्न हा विचारला होता की इंग्रजी भाषा मध्येच इंटरव्ह्यू होतील का. तर मी जसं तुम्हाला सुरुवातीलाच म्हणालो की इंग्रजीमध्ये इंटरव्ह्यू होणार नाहीत, पण ज्यांचं इंग्रजी आहे त्यांना इंग्रजीत इंटरव्ह्यू द्यावा लागेल, ज्यांचं हिंदी आहे त्यांना हिंदीत द्यावं लागेल, आणि ज्यांचं बाकी भाषा आहेत लँग्वेज टीचर्सना मात्र त्या लँग्वेजचं स्किल त्यांचं असंच केलं जाईल. आता आणखी एक काय की भरती कधी होणार, हा तर प्रश्न सगळ्यांसाठीच आहे. 100 क्विज आहे, तो 100 प्रश्न आहे सर्वांसमोर. जसं तुमच्या आमच्या समोर आहे तसं तो शासनाच्या समोर सुद्धा आहे. सो मला असं वाटतं की भरती कधी होणार आहे यापेक्षा खास जर तुम्ही शिक्षक होणार आहे, आणि मी खास करून हा शिक्षकांसाठीच व्हिडिओ बनवतो आहे, भावी शिक्षकांसाठी, जे भावी शिक्षक होणार आहेत त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, टीचिंग इज अ आर्ट, टीचिंग इज अ स्किल, आणि तुम्ही ते शार्प करत राहा, त्याला थोडं धार देत राहा. जसं तो लाकूड तोडा असतो, जो त्याची तो नेहमी एखादं लाकूड तोडायचं झालं की त्याची कुऱ्हाडीला धार लावत असतो, तसं आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे की शिक्षक भरती होणार आहे हे निश्चित. आता त्यात आपण न्यायालयाला असं दबाव नाही आणू शकत की 23 जानेवारीला लवकर निकाल द्या आणि एकदा आमची भरती होऊ द्या, असं सरकारलाही करता येत नाही. कारण न्यायालय ही एक स्वतंत्र संस्था आहे आणि तारका पडणे हे काही नवीन नाही. सो त्याबद्दल काही प्रेडिक्शन करू शकत नाही. पण ती प्रोसेस चालू झाली. मी जसं म्हणालो की प्रोसेस चालू आहे आणि सरकार अतिशय आत्मविश्वासाने काम करते. तेव्हा सरकारकडे काहीतरी इंटरनल लॉजिक असेल त्यांचं की हे सगळं आपण 23 जानेवारीपर्यंत ह्यातून बाहेर पडू आणि भरतीला सुरुवात करू. दुसरी गोष्ट, सरकारने त्या दिवशी शासनाने असं म्हणलंय की इव्हन कोर्टाने सुद्धा म्हणले, शासनानेच असं म्हणलं की आम्ही ही प्रक्रिया चालू ठेवू, नियुक्तीपत्र मात्र देणार नाही. सो सरकारकडे हा एक शेवटचा ऑप्शन राहील. समजा 30 जानेवारीला पण समजा निकाल पुढे गेला किंवा एखादी तारीख पडली, तर सरकार बहुधा असं करेल की ते भरती प्रक्रिया खऱ्या अर्थानं चालू करेल, म्हणजे जाहिरात देईल वगैरे. पण त्यामध्ये सरकारचे कॉम्प्लिकेशन्स वाढतील. जसं की हे जे 16% आहे ते राखीव ठेवणं, किंवा ह्यांना सध्या ओपन कॅटेगरीमध्ये काउंट करून परत ते 16चा स्लॅब ओपन करणं वगैरे, अशा काही तांत्रिकदृष्ट्या टेक्निकली कॉम्प्लिकेटेड प्रोसेसला सरकार जायला तयार होईल. कारण आता तुम्ही बघा, बिंदू नामावली जी आहे ती 16% आरक्षण देऊन बनवलेले आहे. आता सरकार एवढं पुढं आलं की याच्यात रिव्हर्स नाही आहे, एवढं पुढं आलं की याच्यात रिव्हर्स होणार नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही सगळे तयारीत राहा. आणि तुम्हाला सांगू, जर आपल्या देशात एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, आता जो सध्या न्यायालयात जो मराठा आरक्षणावरचा प्रश्न आहे हाच आहे की 52% आरक्षणच्या वर जात असेल तर ते घटनाबाह्य आहे. पण मराठा आरक्षण देताना ज्या कायद्यानुसार दिले त्याच्यामध्ये हा एक क्लॉज आहे की जर एखाद्या समाजाला किंवा एखाद्या प्रवर्गाला जर शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असेल तर त्यांना आरक्षण दिलं जाऊ शकतं, सरकार रिव्ह्यू घेऊ शकतं. आणि मी जसं म्हणालो, तामिळनाडूमध्ये 68% पुढं आरक्षण ऑलरेडी आहे. आणि तामिळनाडूमध्ये भारताचाच भाग आहे, तिथेही भारताचीच राज्यघटना आहे. तिथं 68% चालतं, तर महाराष्ट्रात का नाही चालत? तर ते चालेल असं सरकारचं एक लॉजिक आहे आणि ते खरंही आहे, तर चालेलच. फक्त काय की ही थोडीशी कायदेशीर लढाई आहे, सरकार ती लढतंय. पण ही जेव्हा लढाई संपेल तेव्हा आपली लढाई सुरू होईल. सो सरकारची लढाई ते जिंकेल तो भाग वेगळा, पण आपल्याला आपली लढाई जिंकण्यासाठी काय करावं लागेल? एक आहे की तुम्हाला लँग्वेजेस इम्प्रूव्ह करा, कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करा, सॉफ्ट स्किल्स इम्प्रूव्ह करा. त्याचबरोबर मेथड्सचा, मी जसं म्हणालो, आवर्जून तुम्हाला मी परत एकदा सांगतो की मेथड्सचा अभ्यास करा. थोडी BEdची जुनी पुस्तकं काढा आणि कुठल्या मेथड आहेत, जसं की इंडक्टिव्ह, डिडक्टिव्ह मेथड, डिस्कशन मेथड, लाऊड रिडिंग, पोएट्री रेसिटेशन, या बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला, काही तांत्रिक प्रश्न तुम्हाला नक्की विचारले जाणार आहेत.
तांत्रिक प्रश्न म्हणजे तुम्हाला एखादा टीचिंग ॲप्टिट्यूड असणारा एखादा प्रश्न विचारला जाईल, जसं की एखादा विद्यार्थी, एक उदाहरण देतो मी तुम्हाला, एखादा विद्यार्थी वारंवार शिक्षा करूनही जर शाळेला प्रार्थनेला यायला उशीर होत असेल त्याला, तर तुम्ही काय कराल? आता हा टीचिंग ॲप्टिट्यूडचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्हाला सापडणार नाही, अनुभवातून येईल एक, किंवा तुम्हाला मग BEdची पुस्तकं चाळावी लागतील. आणि ज्यांचं BEd MAd DEd झाले त्यांनी नक्की, जेव्हा तुमचं चांगलं इंट्रोडक्शन जाईल, तुमचं टेक्निकल नॉलेज चांगलं जाईल, तेव्हा तुमचं टीचिंग ॲप्टिट्यूड टेस्ट चेक केला जाईल, की मग तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की एखादा विद्यार्थी वारंवार सांगूनही, शिक्षा करूनही जर प्रार्थनेला उपस्थित राहत नसेल तर तुम्ही काय कराल? त्यावेळेला तुम्हाला सांगावं लागेल की मी त्याच्या घरच्यांशी संपर्क साधेन, त्याचा प्रवासादरम्यान, त्याच्या घरून निघतानापासून त्याच्या घरी कोण कोण आहे, तो कसा येतो, ट्रॅव्हलिंगमध्ये अडचण आहे का, कुठं रस्त्यात वाटेत नदी आहे का वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीशी शहानिशा करून त्याच्या पालकांशी बोलून, पालक सभेमध्ये किंवा शिक्षक आणि ते पालक यांच्यामध्ये मीटिंग अरेंज करून तो काय जेन्युइन प्रॉब्लेम आहे तो फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करेन, असं त्याचं उत्तर असायला हवं. किंवा एखादा विद्यार्थी वर्गात लक्ष देत नाही तर तुम्ही त्याला प्रश्नांची उत्तरं देत नाही तर तुम्ही त्याच्यावर काय काम कराल, रेमेडियल काय टास्क द्याल वगैरे, बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून मी म्हणतो की आपण जेव्हा असं ठरवतो की आपल्याला शिक्षक व्हायचं आहे, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. तुम्ही ती BEdची पुस्तकं चाळा, इव्हन मी सुद्धा चालणार आहे. मी खरं तर इंटरव्ह्यू देणार नाही, मी काही त्या नोकऱ्यांसाठी ट्राय करणार नाही, पण तुम्हाला सांगण्यासाठी मी निश्चितपणे BEdची पुस्तकं माझी आहेत ते मी परत एकदा चाळेन. कारण मला काही व्हिडिओ नक्की बनवायचे आहेत ज्याच्यामध्ये BEd टीचर ॲप्टिट्यूडचे जे प्रश्न आहेत ते मला त्यात थोडे इन्व्हॉल्व करायचे आहेत. आणि तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. शिवाय हे सगळे जे गृहीतक आहेत पण मला वाटतं की बऱ्यापैकी सकारात्मक आहेत. तुम्ही सकारात्मक राहा, होमवर्क करत राहा, अभ्यास करत राहा. मी श्याम सर आपला निरोप घेतोय, पण निरोप घेण्यापूर्वी हा चॅनल सबस्क्राईब केलं आहे का? नसेल केला तर सबस्क्राईब करा. कारण मी म्हणालो मी स्वतः होमवर्क करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की टीचिंग ॲप्टिट्यूड वरच्या प्रश्नांना कसं सामोरं जायचं. एक उदाहरण मी ह्याच्या आधीच दिलं. चला, मी आपला निरोप घेतोय. बाय.